नमस्कार. आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पॉल ब्रंटन लिखित पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण दुसऱ्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. त्या दिवसापासून मला असं ठामपणे वाटत होतं की एके दिवशी तो महत्त्वाचा दिवस उगवेल जेव्हा मी सूर्यास्तासमयी पूर्वेकडे रवाना झालेलो असेन. मी विचार करायचो भारतात जर ऋषींसारखे महामानव राहत असतील आणि माझ्या मित्राला वाटतं त्याप्रमाणे त्यांच्यापैकी अजूनही असे काही लोक अस्तित्वात असतील तर त्यांच्यापासून थोडंफार का होईना ज्ञान घेता येईल. असं झाल्यास त्यांचा शोध घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टाचं चीज होईल. न जाणो, मला कदाचित असं काही समजेल, समाधान लाभेल जे आजपर्यंत जीवनाने मला द्यायला नकार दिला. अशा शोधात जरी मी अपयशी ठरलो तरी ती यात्रा, तो प्रवास व्यर्थ ठरणार नाही. कारण हे विचित्र लोक, हे योगी त्यांच्या चमत्काराने, त्यांच्या रहस्यमय पद्धतीने आणि त्यांच्या अनोख्या जीवनशैलीने माझं कुतूहल जागृत करतात, माझ्या अभिरुचीला चेतना देतात. वृत्तपत्रकारितेच्या दगडावर घासून माझ्यातील असाधारण गोष्टीबद्दलची आस्था असामान्यपणे तीव्र, धारदार झाली होती. अशा न मळलेल्या पायवाटांचा शोध घेण्याच्या शक्यतेने मला क्षुब्ध केलं होतं. मी माझ्या कल्पनेच्या पतंगाला मोकळ्या वाऱ्यावर सोडून दिलं आणि संधी मिळताच भारताकडे जाणारी पहिली बोट पकडण्याचा निश्चय केला. माझा काळासवळा मित्र, ज्याने उगवत्या सूर्याच्या त्याच्या देशाकडे जाण्याचा माझा निर्धार पक्का केला होता, त्याच्या घराला मी कित्येक महिने भेटी देत होतो. जीवनाच्या खवळलेल्या समुद्रावर माझं संतुलन टिकवण्यासाठी तो मला अवश्य मदत करायचा. पण तरीही माझ्यासमोर पसरलेल्या नकाशा नसलेल्या पाण्यावरून माझी नौका पैलतीरी नेणारा नाविक बनण्यास तो नेहमीच नकार देत असे. आपल्या स्थानाचा शोध घेणं, सुप्त संभावनांची जाणीव करवणं आणि आपल्या अस्पष्ट कल्पनांना सुस्पष्ट करणं हे कार्य एका तरुणासाठी निःसंशयपणे अत्यंत मोलाचं होतं. मग मी माझ्या कृतज्ञतेची फुलं त्या हितकर्त्याच्या चरणी वाहिली तर त्यात चूक ते काय. मग अखेर एके दिवशी तो काळा दिवस उगवलाच. नशिबाने आपल्या हातातील चक्राला पुन्हा एकदा गती दिली आणि आम्ही दोघे वेगळे झालो. त्यानंतर काही वर्षांचा काळ गेला आणि मला त्याच्या मृत्यूची बातमी समजली. बहुधा अपघात असावा. माझ्या प्रवासासाठी वेळ आणि परिस्थिती सज्ज नव्हती. महत्त्वाकांक्षा आणि अभिलाषा माणसाला प्रलोभनं दाखवून जबाबदाऱ्यांमध्ये अशा अडकवतात की त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घेणं केवळ अशक्य असतं. मला संशयभीत करणाऱ्या जीवनाच्या हाती स्वतःला हवाली करून केवळ बघत बसणं आणि वाट पाहणं याशिवाय मी काहीच करू शकत नव्हतो. माझ्या भारतीय मित्राच्या भविष्यवाणीवर माझी अढळ श्रद्धा होती. एके दिवशी एका अनपेक्षित गोष्टीने ती आणखीन मजबूत झाली. व्यावसायिक कामानिमित्त मी कित्येक महिने एका अशा मनुष्याच्या संपर्कात आलो ज्याच्याबद्दल मला खूप आदर आणि मित्रत्वाचा जिव्हाळाही वाटायचा. तो खूप धूर्त, धोरणी आणि मानवी स्वभावाच्या प्रत्येक अणुरेणूशी परिचित आहे. खूप वर्षांपूर्वी तो एका विद्यापीठात मानसशास्त्राचा प्रोफेसर म्हणून काम करत होता. पण शैक्षणिक जीवन त्याच्या आवडीचं नव्हतं. त्यांनी ते क्षेत्र सोडून दिलं आणि जिथे तो आपल्या अद्भुत ज्ञानविस्ताराचा प्रत्यक्षात वापर करू शकतो अशा क्षेत्रात रमला. काही काळ त्यांनी बड्या व्यावसायिक धेंडांचा सल्लागार म्हणून काम केलं. अनेकदा तो मोठमोठ्या वल्गना करायचा की त्याने कसं मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखाला त्याच्या फीसाठी अडवून धरलं. इतरांना त्याच्या प्रयत्नांमध्ये स्फूर्ती, प्रेरणा देण्याची उल्लेखनीय जन्मजात देणगी त्याच्याजवळ होती. त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला, मग तो साधा चपरासी असो किंवा करोडपती व्यावसायिक, त्याच्यापासून मदत, नवा जोम आणि नवउत्साह मिळायचा. कधीकधी त्यांना त्याच्याकडून सोन्याच्या मोलाचा सल्ला मिळायचा. त्याने मला दिलेल्या प्रत्येक सल्ल्याची काळजीपूर्वक नोंद घ्यायला मी कधीही चुकत नसे. कारण त्याच्या अंतर्दृष्टीने आणि दूरदृष्टीने व्यावसायिक तसेच वैयक्तिक बाबीचे धक्कादायक स्पष्टीकरण सापडायचं. मला त्याचा सहवास आवडायचा कारण त्यांनी त्याच्या स्वभावात आंतरनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण या दोन्ही गोष्टींचं एकत्रीकरण करण्यात यश मिळवलं होतं. त्यामुळे तो एका क्षणी तत्त्वज्ञानाबद्दल बोलायचा तर दुसऱ्या क्षणी लगेच धंदेवाईक अहवालाविषयी बोलू लागायचा. या सगळ्यावर कळस म्हणजे तो कधीही सुस्त, निरुत्साही नसायचा.
त्याच्या वागण्या बोलण्यात नेहमीच त्याच्या बुद्धिमत्तेची आणि विनोदी स्वभावाची चमक दिसायची. त्याने मला त्याच्या निकटच्या मंत्रिमंडळात सामावून घेतलं होतं. कधीकधी तर आम्ही काम आणि आनंदाचं मिश्रण असलेले तासनतास एकत्र घालवायचो. त्याच्या ज्ञानाची विशाल व्याप्ती मला मोहवून टाकायची. त्याचं बोलणं मला कधीच कंटाळवाणं वाटायचं नाही. त्याच्या एवढ्याशा मेंदूत काय काय माहिती भरलेली आहे याचं मला नवल वाटायचं. एकदा रात्री आम्ही दोघं एका बोहेमियन हॉटेलात जेवायला गेलो. तिथे सुखद छायाप्रकाशात रुचकर जेवण मिळायचं. जेवण करून आम्ही हॉटेलबाहेर पडलो तेव्हा आभाळात माथ्यावर आलेल्या पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राचं आम्हाला दर्शन झालं. त्या भारून टाकणाऱ्या चांदण्याच्या काव्यात्मक प्रकाशाने लुब्ध होत आम्ही घरापर्यंत पायी चालत जायचं ठरवलं. संध्याकाळी आम्ही भेटल्यापासून आत्तापर्यंतचं सगळं संभाषण हलकं फुलकं वरवरचं होतं. पण जेव्हा आम्ही शहरातील शांत रस्त्यावरून चालू लागलो तेव्हा त्याला तत्त्वचिंतनात्मक वळण लागलं. त्या रात्री आमच्या भ्रमंतीच्या शेवटी आम्ही गहन दुर्बोध विषयांच्या चर्चेत नकळत रमलो. हे विषय इतके गूढ क्लिष्ट होते की माझ्या मित्राच्या कितीतरी क्लायंट्सना त्यांच्या केवळ उल्लेखाने भोवळ आली असती. त्याच्या घराजवळ पोचल्यावर निरोप घेण्यासाठी हस्तांदोलन करताना माझा हात हातात धरताच अचानक तो माझ्याशी गंभीर स्वरात सावकाशपणे बोलू लागला. तू या व्यवसायात शिरायला नको होतो. तू खरोखरच तत्त्वचिंतक आहेस, पण या शाईने बरबटलेल्या लिखाणाच्या व्यवसायात अडकला आहेस. त्यापेक्षा तू एखाद्या विद्यापीठाचा प्रमुख होऊन तुझं जीवन एकांतात संशोधन करण्यासाठी का समर्पित करत नाहीस? कारण तू नेहमीच तुझ्या मेंदूत शिरून तिथे मुक्त संचार करायला तयार असतोस. तू मनाच्या अगदी उगमाशी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेस. एके दिवशी तू नक्कीच भारतातील योग्याजवळ, तिबेटच्या लामापाशी आणि जपानच्या झेन साधूपाशी जाशील. मग तू खूप विलक्षण अहवाल लिहून काढशील. शुभरात्री. या योगाविषयी तुला काय वाटतं? तो माझ्या कानात कुजबुजत्या स्वरात म्हणाला. माझ्या मित्रा, ते सर्व जाणतात, त्यांना सगळं समजतं. मी बुचकळ्यात पडून तिथून निघालो. हा पूर्वेकडचा प्रवास नजीकच्या काळात घडण्याची कोणतीच चिन्ह दिसत नव्हती. मी कामाच्या चक्रव्यूहात इतका अडकलो होतो की त्यातून सुटका होणं खूप अवघड दिसत होतं. काही वेळ मला निराशावादाने घेरलं. या खाजगी बंधनात आणि व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेच्या कारागृहात नेहमीसाठी बंदिवान करण्याचे शाप तर नियतीने दिले नसतील ना मला. पण माझ्या त्या अदृश्य विधिलिखिताबद्दलचा अंदाज चुकीचा ठरला. नियती रोजच आपले आदेश जारी करत असते. त्यांना वाचू शकण्याची आपली ताकद नसली तरी आपण नकळत त्यांचे पालन करायला पुढे सरसावतो. 1 वर्ष सरायच्या आधीच मी मुंबईच्या अलेक्झांड्रा बंदरावर उतरलो. पूर्वेच्या त्या चित्रविचित्र जीवनात मिसळलो आणि तेथील कर्णकटू गोंगाटात भर घालणारी आशियन भाषांची विचित्र खिचडीही ऐकू लागलो. प्रकरण 3. इजिप्तमधला जादूगार. या विलक्षण शोधामध्ये मी स्वतःचं नशीब आजमावण्या अगोदरच विधिलिखित माझा शोध घेत माझ्याकडे आलं हेच एकमेव आणि कदाचित महत्त्वपूर्ण सत्य होतं. मुंबईतील प्रेक्षणीय स्थळ पाहण्याचा पर्यटकांचा माझा हक्कही मी अजून बजावला नव्हता. माझ्याबरोबर घेतलेल्या सामानाच्या बॅगांपैकी फक्त एकच उघडली होती. मी मुक्काम केलेल्या मॅजेस्टिक हॉटेलच्या सभोवतालच्या परिसराचा परिचय करून घेणं हे माझं सध्याचं एकमेव कार्य होतं. भारताकडे येणाऱ्या बोटीत भेटलेल्या एका ओळखीच्या व्यक्तीने या हॉटेलचं वर्णन या शहरातील अत्यंत आरामदायी हॉटेल असं केल्यामुळे मी या हॉटेलमध्ये उतरलो होतो. या प्रयत्नांमुळे मला एक धक्कादायक शोध लागला. मी उतरलेल्या हॉटेलमध्ये जादूगार समुदायातील एक व्यक्ती मला आढळली. चमत्कारिक जादूच्या कृती करणारा, थोडक्यात एक चालता बोलता चमत्कार करणारा कार्यकर्ता. पण हा जादूगार काही सामान्य हातचलाखी करणाऱ्यापैकी नव्हता, तर मध्ययुगीन काळातील जादूटोणा करणाऱ्यांपैकी एक होता. तो रोज अशा रहस्यात्मक अदृश्य लोकांबरोबर देवाणघेवाण करायचा जे मानवी नजरेला पडू शकत नव्हते, पण त्याच्यासाठी स्पष्ट हजर असायचे. अशा प्रकारे त्यांनी स्वतःची अशी विशिष्ट ख्याती निर्माण केली होती. हॉटेलचे कर्मचारी त्याच्याकडे आदरयुक्त भीतीने पाहत. त्याच्याविषयी बोलताना त्यांचा श्वास आपोआपच रोखला जाई. हॉटेलमधील इतर पाहुण्यांसमोर तो जात असताना उतारूंच्या संभाषणाला आपसुकच विराम मिळायचा. गोंधळलेल्या प्रश्नार्थक नजरेने ते त्याच्याकडे बघत राहायचे. तो स्वतःहून त्यांच्याशी मैत्री करण्याचा उत्साह दाखवत नसे आणि सहसा एकटाच जेवण घेत असे. तो ना युरोपियन नागरिक होता ना भारतीय.
आणि म्हणूनच तो आमच्यासाठी कुतूहलाचा केंद्रबिंदू होता. प्रत्यक्षात तो नाईल नदीच्या देशातील प्रवासी होता. खरं सांगायचं तर इजिप्तमधला जादूगार होता. मोहम्मद बेंच बाह्य रूप आणि त्याच्यात असलेली अमानवी ताकद या दोन्हींची सांगड घालणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. त्याचा चेहरा कठोर आणि बांधा सडपातळ असेल अशा त्याच्याविषयी माझ्या मनातील कल्पनेऐवजी मला एक देखणा हसरा चेहरा दिसत होता. भरीव बांधा, भरदार खांदे आणि चपळ चाल. भारी वजनाच्या घोळदार पांढऱ्या जग्याऐवजी तो निळ्या उच्च अभिरुचीच्या आधुनिक कपड्यात वावरायचा. पॅरिसमध्ये कोणत्याही संध्याकाळी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये दिसणाऱ्या एखाद्या फ्रेंच माणसासारखा तो दिसायचा. उरलेला दिवस मी याबाबतीत विचार करण्यातच घालवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एका स्पष्ट निर्णयावर येऊन जागा झालो. मोहम्मद बे हा मुलाखत घ्यायला हवा असा माणूस आहे. माझे प्रेसचे सहकारी ज्याला गोष्ट मिळवणं म्हणतात तसं करायला हवं. मी एका व्हिजिटिंग कार्डच्या मागच्या बाजूला माझी इच्छा व्यक्त करणाऱ्या काही ओळी लिहिल्या. उजव्या हाताला बारीक अक्षरात एक ठराविक चिन्ह काढलं. मी गूढ कलेच्या पारंपरिक बाजूंविषयी अजाण नाही हे त्याला समजावं असा त्यामागचा उद्देश होता. ते चिन्ह पाहून तो मला भेटायला नक्की तयार होईल अशी आशा मला वाटत होती. ते कार्ड मी एका नोकराच्या हाती दिलं. त्याच्या हातात काही पैसे ठेवून त्याला जादूगाराच्या खोलीकडे पाठवलं. 5 मिनिटातच नोकराने येऊन सांगितलं, साहेब, मोहम्मद बे तुम्हाला लगेचच भेटतील. ते आता सकाळचा नाश्ता करणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी तुम्हालाही आमंत्रण दिलं आहे. या पहिल्या यशाने मला प्रोत्साहन मिळालं. नोकराने मला वरच्या मजल्यावर नेलं. तिथे मी मोहम्मद बेच्या समोरील टेबलावर चहा, टोस्ट आणि जाम असा नाश्त्याचा सरंजाम मांडलेला पाहिला. तो इजिप्शियन माझं अभिवादन करायला उठून उभा वगैरे राहिला नाही. त्याऐवजी त्याच्या समोरील खुर्चीकडे बोट दाखवत आपल्या दमदार धीरगंभीर आवाजात म्हणाला, कृपा करून बसा. मला माफ करा, पण मी कधीच हस्तांदोलन करत नाही. त्याच्या अंगात ढिला करड्या रंगाचा अंगरखा होता. सिंहाच्या आयाळीप्रमाणे त्याच्या डोक्यावर भरघोस तपकिरी केस होते. त्याची एक कुरळी बट त्याच्या कपाळावर उळत होती. त्याने मला स्मित हास्यासह पुढील प्रमाणे विचारलं, तेव्हा त्याची शुभ्र दंतपंक्ती चमकून गेली. तुम्ही माझ्यासोबत नाश्ता घ्याल ना? हां. मी त्याचे आभार मानले. चहाचा कप ओठांना लावत मी त्याला हॉटेलमध्ये त्याच्याबद्दल पसरलेल्या आदरयुक्त भीतीविषयी सांगितलं. तसंच त्याला भेटण्याचं वेडं धाडस करण्याआधी मी केलेल्या सुदीर्घ विचारमंथनाविषयी देखील सांगितलं. तो मनापासून हसला आणि आता यावर मी काय बोलू अशा आविर्भावात त्याने असहाय्यतेची भावना व्यक्त करत हात हवेत नेले, पण बोलला काहीच नाही. थोड्या वेळानंतर त्याचा प्रश्न आला, तुम्ही एखाद्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी आहात का? नाही, मी भारतात एका खाजगी विशिष्ट हेतूने आलो आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या चाकोरीबाहेरील गोष्टींच्या अभ्यासासाठी आणि शक्य झाल्यास लेखन कार्यासाठी काही नोंदी घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही इथे दीर्घकाळ थांबणार आहात का? ते परिस्थितीवर अवलंबून असेल. मी नेमका वेळ ठरवलेला नाही. खुद्द एका मुलाखतकाराचीच मुलाखत घेतली जात आहे अशा भावनेतून मी त्याला उत्तर दिलं, पण त्याच्या पुढच्या शब्दाने मला पुन्हा आश्वस्त केलं. मी सुद्धा इथे एका दीर्घ भेटीसाठी आलो आहे, कदाचित 1 वर्ष किंवा 2ही. त्यानंतर मी पूर्वेकडे दूरवर जाणार आहे, कारण मला जग पाहायचं आहे आणि त्यानंतरच माझ्या घरी इजिप्तला परतेन, जर अल्लाने परवानगी दिली तर. आमचं खाणं झाल्यावर नोकर आला. त्याने टेबल साफ केलं. खोल पाण्यात शिरण्यासाठी हीच वेळ चांगली आहे असं मला त्या क्षणी वाटलं. हे खरं आहे का की तुमच्यात जादुई शक्ती आहेत? मी त्याला धारदारपणे प्रश्न केला. शांतपणे आणि आत्मविश्वासाने त्याने उत्तर दिलं, होय, अल्लाने त्या सर्व शक्तिमानाने मला अशी शक्ती दिली आहे. मी घुटमळलो. त्याचे गडद करडे डोळे माझ्यावर रोखलेले होते. मला वाटतं त्याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवलं तर ते तुम्हाला आवडेल, तो अचानक मला म्हणाला. त्याने माझी इच्छा अचूकपणे ओळखली होती. मी होकारार्थी मान हलवली. ठीक आहे, तुमच्याजवळ पेन्सिल आणि कागद आहे का? मी घाईघाईने माझे खिसे धुंडाळून नोटबुक बाहेर काढलं. त्यातून एक पान फाडलं आणि मग पेन्सिल काढली. छान, तो म्हणाला. आता त्या कागदावर एखादा प्रश्न लिहा. असं म्हणत तो तिथून उठला आणि मागच्या बाजूला खिडकीशी असलेल्या एका छोट्या टेबलापाशी बसला. त्याने माझ्याकडे आपली पाठ अर्धवट वळवली होती आणि त्याची नजर खालच्या सडकेकडे होती. आमच्या दोघांमध्ये काही पावलाचं अंतर तयार झालं होतं. कशा प्रकारचा प्रश्न? मी विचारलं. तुमची इच्छा असेल तो, त्याने तत्परतेनं उत्तर दिलं.
माझ्या डोक्यात काही विचार घोळत होते. शेवटी मी एक संक्षिप्त प्रश्न लिहिला. 4 वर्षापूर्वी मी कुठे राहत होतो? आता त्या कागदाच्या घड्यावर घड्या घालून अगदी छोटा चौकोन बनवा, त्याने मला सुचवलं. शक्यतो लहान घडी असावी. मी त्याच्या सूचनेचं तंतोतंत पालन केलं. त्यानंतर त्याने पुन्हा त्याची खुर्ची माझ्या टेबलापाशी आणली आणि तो माझ्यासमोर बसला. त्या कागदाची ती लहानात लहान घडी आणि पेन्सिल कृपया तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घट्ट धरा. त्यानुसार दोन्ही वस्तू घट्ट धरून ठेवल्या. त्याने डोळे मिटले. तो एका खोल एकाग्रतेत बुडून गेला. काही वेळानंतर त्यांनी जड झालेल्या पापण्या पुन्हा एकदा उघडल्या. त्याचे करडे डोळे माझ्याकडे स्थिरपणे पाहू लागले आणि त्याने शांतपणे सांगितलं, तुम्ही विचारलेला प्रश्न, मी 4 वर्षापूर्वी कुठे राहत होतो हाच होता ना? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, मी आश्चर्याने थक्क होत म्हटलं. ते मनाच्या वाचनाचं एक असाधारण उदाहरण होतं. आता तुमच्या हातातील पेपरची घडी उलगडा, त्याचा आवाज आला. मी ते छोटं चिटोरं टेबलावर ठेवलं. त्याच्या घातलेल्या घड्या उलगडल्या आणि तो कागद सपाट करून मूळ पदावर आणला. तो तपासून पहा, त्या माणसाने आदेश दिला. मी तसं केलं आणि पुन्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. मी 4 वर्षापूर्वी ज्या शहरात राहत होतो त्या शहराचं नाव कोण्या अदृश्य हाताने त्या कागदावर पेन्सिलने लिहिलेलं होतं. प्रश्नाच्या अगदी खालीच उत्तर लिहिलेलं होतं. मोहम्मद बेने विजयी स्मित केलं. उत्तर तिथे लिहिलेलं आहे, ते बरोबर आहे? त्याने विचारलं. विचार करत मी होकारार्थी मान हलवली. मी गोंधळात पडलो होतो. त्या अचाट कार्यावर विश्वास ठेवणं जड जात होतं. पुन्हा एकदा चाचणी घ्यावी म्हणून मी त्याला हा प्रयोग आणखी एकदा करायला सांगितला. त्याने तत्परतेने ते मान्य केलं आणि पुन्हा खिडकीशी गेला. त्यानंतर मी पुढचा प्रश्न लिहू लागलो. असं करून तो माझं लिखाण वाचण्या इतपत जवळ आल्याचा आरोप टाळू पाहत होता. शिवाय मी काळजीपूर्वक त्याला पाहत होतो आणि या गोष्टीचीही नोंद घेतली की त्याची नजर खालच्या रस्त्यावरील रंगीबेरंगी दृश्यावर खिळली होती. पुन्हा एकदा मी प्रश्न लिहिलेल्या कागदाची बारीक घडी करून ती पेन्सिलसह माझ्या मुठीत घट्ट पकडून ठेवली. तो पुन्हा टेबलाकडे वळला आणि त्याने एकाग्रतेच्या सागरात मगासारखीच खोल बुडी मारली. त्याचे डोळे घट्ट मिटले होते. नंतर त्याचे शब्द उमटले. तुमचा दुसरा प्रश्न, 2 वर्षापूर्वी मी कोणत्या जर्नलचा संपादक होतो असा आहे. त्याने माझा प्रश्न अचूकपणे सांगितला. पुन्हा मनाचं वाचन. मी अंदाज बांधला. मी घड्या उलगडून तो कागद टेबलावर ठेवला आणि आश्चर्याने थक्क झालेल्या माझ्या नजरेला पेन्सिलने लिहिलेली वेडीवाकडी अक्षरं पडली. मी प्रश्नात विचारलेल्या जर्नलचं नाव त्यात लिहिलेलं होतं. नजरबंदी किंवा हातचलाखी? शेवटी मीच ती अशक्य कल्पना झटकून टाकली. कागद आणि पेन्सिल माझ्या खिशातले होते. प्रश्नांवर पूर्वी विचार केलेला नव्हता. शिवाय मी प्रत्येक प्रश्न लिहित असताना मोहम्मद बेने प्रामाणिकपणे काही पावलांचं अंतर आमच्या दरम्यान बाळगलं होतं. आणखी महत्त्वाचं म्हणजे हे सगळं विलक्षण कार्य दिवसाउजेडी केलं गेलं होतं. संमोहन? मी या विषयाचा चांगलाच अभ्यास केला होता आणि म्हणूनच माझ्यावर कोणताही अयोग्य प्रभाव टाकला गेला नव्हता हेही मला समजलं होतं. अशा प्रभावाविरुद्ध स्वतःचं रक्षण कसं करायचं याचंही मला ज्ञान होतं. तरीही गूढपणे लिहिलेले शब्द अजूनही त्या कागदावर टिकून होते. माझी मनस्थिती अद्याप गोंधळलेलीच होती. मी त्या इजिप्शियनाला 3ऱ्यांदा तो प्रयोग करण्याची विनंती केली आणि या अखेरच्या चाचणीसाठीही तो तयार झाला. या परीक्षेतही तो नाबाद उत्तीर्ण झाला. आता वास्तव नाकारताच येत नव्हतं. तो माझं मन वाचत होता. त्याने कसंही करून एखाद्या अतर्क जादूने माझ्या मुठीत घट्ट पकडलेल्या कागदाच्या चिटोऱ्यावर एका अदृश्य हाताला ते ठराविक शब्द लिहायला लावले होते आणि शेवटी त्या शब्दांनी माझ्या प्रश्नाची उत्तरं अचूक ठरली होती. त्याने कोणती विलक्षण पद्धत वापरली याविषयी आणखी खोलवर विचार करताना मला या सगळ्या प्रकरणात अस्वाभाविक शक्तींची उपस्थिती तीव्रतेने जाणवू लागली. सामान्य मनासाठी ही गोष्ट अविश्वसनीय आहे. शांत स्वस्थ चित्तासाठी हा विचित्र अनुभव होता. एका भीतीदायक अगम्य जाणीवेने माझ्या हृदयाचा ठोका चुकला. असं करू शकेल असं इंग्लंडमध्ये कोणी आहे का? त्याने अर्धवट फुशारकीने विचारलं. त्याने ज्या परिस्थितीत ही परीक्षा दिली अगदी तशाच परिस्थितीत हे अचाट कार्य करू शकेल असा एकही माणूस माझ्या माहितीत नव्हता. हे मला नाईलाजाने मान्य करावं लागलं. हेच कार्य स्वतःच्या साहित्यासह लवाजम्यासह करायची परवानगी दिली गेली असती तर कदाचित व्यावसायिक हातचलाखी करणारे ते काम करू शकले असते, यात वादच नाही. तुम्ही हे कोणत्या रीतीने केलं हे स्पष्ट करू शकाल? माझ्या प्रश्नातला दुबळेपणा मलाच जाणवत होता.
जणू त्याचं रहस्य उघड करायला सांगून मी चंद्राची मागणीच करत होतो. त्याने त्याचे रुंद खांदे उडवले. या रहस्याचा भेद करावा म्हणून मला मोठी रक्कम देऊ केली गेली होती, पण अजून तरी तसं काही करण्याचा माझा विचार नाही. पण मी अशा गोष्टींबाबत पूर्णपणे अनभिज्ञ नाही हे तुम्हाला ठाऊक आहे ना? मी धाडसाने विचारलं. निश्चितच. मी कधी काळी युरोपला आलो, जे माझ्यासाठी सहज शक्य आहे, त्यावेळी तुम्हीही माझ्यासाठी अशी काही सेवा जरूर करू शकाल. तसं झालं तर मी तुम्हाला माझ्या पद्धती शिकवण्याचं वचन आत्ताच देतो. मग तुमची इच्छा असल्यास अशाच गोष्टी तुम्हीही करू शकाल. या प्रशिक्षणाला किती काळ लागेल? तो व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न असतो. तुम्ही कठोर मेहनत घेतली आणि त्यासाठी तुमचा संपूर्ण वेळ लावला तर ती पद्धत समजून घेण्यासाठी 3 महिन्याचा काळ पुरेसा ठरतो. पण त्यानंतर वर्षानुवर्ष सराव करावा लागतो. तुमचं रहस्य उलगडून न सांगता केवळ या कार्यामागचा ढोबळ आधार, फक्त सैद्धांतिक बाजू स्पष्ट करू शकाल? मी आग्रह चालू ठेवला. मोहम्मद बेने थोडा वेळ माझ्या चौकशीवर विचार केला. हो, तुमच्यासाठी तसं करायला मी तयार आहे, त्याने मृदुतेने उत्तर दिलं. माझी लघुलेखनाची वही खिशातून शोधून बाहेर काढली आणि हातात पेन्सिल धरून मी लिखाणास सज्ज झालो. कृपा करून एवढ्या सकाळी हे करायला नको, त्याने हसतच विरोध केला. मी कामात व्यस्त आहे. उद्या दुपार व्हायच्या 1 तास आधी इथे या आणि मग आपण आपलं बोलणं चालू ठेवू. भेटीच्या ठरलेल्या नेमक्या वेळी मी पुन्हा मोहम्मद बेच्या खोलीत बसलो होतो. त्याने टेबलावरील इजिप्शियन सिगरेटचं पाकिट माझ्या दिशेने सरकवलं. मी त्यातली एक सिगरेट उचलली. मला लायटर देऊ करत तो म्हणाला, ही माझ्या देशातील असून ती चांगली आहे. आम्ही आमच्या खुर्च्यांवर रेलून काही झुरके मारले. सिगरेटचा धूर सुवासिक होता. या सिगरेट नक्कीच उत्तम दर्जाचे होते हे खरं. तर ज्याला तुमचे इंग्रज मित्र माझे सिद्धांत म्हणतील त्याचं वर्णन मी आता करायला हवं. पण ते सिद्धांत माझ्यासाठी निश्चित अटळ अशा गोष्टी आहेत. मोहम्मद बेने त्याच्या नम्र स्वभावाला साजेसं हास्य केलं. कदाचित तुम्हाला हे ऐकून नवल वाटेल ना, की मी शास्त्रीय शेती करण्यात पारंगत आहे आणि या विषयात पदवीही मिळवली आहे. त्याने असंबतपणे पूरक माहिती दिली. तो पुढे म्हणाला, ही गोष्ट माझ्या जादूच्या अभिरुचीशी जुळणारी नाही हे मला माहीत आहे. मी त्याच्याकडे पाहिलं आणि मला त्याच्या ओठाभोवती रेंगाळणारं स्मित आढळलं. त्यानेही माझ्या नजरेला नजर भिडवली. या माणसात एक चांगलीच कथा आहे असा विचार नकळत माझ्या मनात डोकवला. पण तुम्ही वार्ताहर आहात, कदाचित तुम्हाला मी जादूगार कसा झालो हे समजून घ्यायला आवडेल, हो ना? त्याने पृच्छा केली. मी उत्सुकतेने होकार दिला. ठीक आहे. माझा जन्म कैरोच्या आतल्या प्रांतात झाला, पण मी वाढलो कैरोत. मी एक सामान्य मुलगा होतो. इतर शाळकरी मुलांसारखाच माझ्या आवडीनिवडी होत्या. शेतीला व्यवसाय बनवावं अशी माझी उत्कट इच्छा होती. त्याच कारणासाठी मी सरकारी शेतकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. खूप मेहनतीनं अभ्यास केला आणि अत्यंत उत्साहाने शिकलो. एके दिवशी मी राहत असलेल्या इमारतीत एक म्हातारा माणूस राहायला आला. तो ज्यू होता. झुडपासारख्या भुवया, लांब करडी दाढी आणि सदैव गंभीर सुटकी चेहरा. जणू तो मागच्या शतकात जगत असावा असं वाटायचं, कारण तो अत्यंत जुन्या फॅशनचे कपडे वापरायचा. त्याचं वागणं इतकं तोलून मापून असायचं की इमारतीतील इतर रहिवाशांशी तो अंतर बाळगून असायचा. गमतीची गोष्ट म्हणजे त्याच्या अशा तुटक वागण्यामुळे मला त्याच्याविषयी रस निर्माण झाला. मी वयाने तरुण, स्वतःचं म्हणणं खरं करणारा आणि लाजाळूपणाचा लवलेशही नसलेला असा होतो. मी चिकाटीने त्याच्याशी ओळख वाढवायचा प्रयत्न करायचो. सुरुवातीला त्याने मला झिडकारलं, पण त्यामुळे माझ्या कुतूहलाच्या आगीत अधिकच तेल ओतलं गेलं. हळूहळू त्याच्याशी संभाषण साधायचा माझा सततच्या प्रयत्नामुळे त्याने शरणागती स्वीकारली. त्याची दारं माझ्यासाठी उघडली गेली आणि त्याने मला त्याच्या जीवनात प्रवेश करण्याची परवानगी दिली. अशा रीतीने मला हे समजलं की तो त्याचा बराचसा वेळ विचित्र अभ्यासात आणि अजब सराव करण्यात घालवत होता. थोडक्यात तो अनैसर्गिक, अमानवी बाजूच्या संशोधनात गुंतलेला असल्याची कबुली त्याने माझ्यासमोर दिली. कल्पना करा, माझ्या युवा जीवनाचा आत्तापर्यंतचा काळ मी अभ्यास आणि स्वास्थ्यपूर्ण खेळामध्ये घालवत होतो. आता अचानकच मला संपूर्णतः वेगळ्या परिस्थितीला तोंड देणं भाग पडत होतं आणि ते मला आवडलंही. अमानवीय शक्तीच्या विचारांनी जशी इतर मुलांना निश्चंकपणे भीती वाटली असती तशी ती मला अजिबात वाटली नाही. खरोखरच मला ते सगळं रोमांचक, उत्तेजक वाटत होतं, कारण त्याच्या माध्यमातून मोठ्या धाडसाच्या शक्यता उलगडताना मला दिसत होत्या. मी म्हाताऱ्या ज्यूला त्या विषयासंबंधी काहीतरी शिकवण्याची विनंती केली आणि त्याने माझ्या विनंतीला मान दिला.
अशा रीतीने मी अभिरुचीच्या आणि मित्रांच्या नव्या वर्तुळात प्रवेश केला होता आणि त्याने मला त्याच्याबरोबर कैरोतील एका समाजात नेलं. हा समाज जादू, आत्मवाद, ब्रह्मविद्या आणि गूढ व अगम्य गोष्टींबाबत प्रात्यक्षिकांसह संशोधन करत होता. तो जो नेहमी तिथे भाषण द्यायला जायचा आणि त्याचा श्रोतृवर्ग सुशिक्षित विद्वान, सरकारी अधिकारी आणि इतर उच्चभ्रू लोकांचा होता. माझं पोरसौदा वय नुकतंच संपत आलं होतं. त्यामुळे मला त्या समाजाच्या प्रत्येक बैठकीला त्या म्हाताऱ्या माणसासोबत जाण्याची परवानगी होती. प्रत्येक वेळी मी आतुरतेने सर्व ऐकायचो. माझ्या अवतीभोवती चालणाऱ्या सगळ्या संभाषणाचा शब्दनशब्द माझे कान प्राशन करायचे. अधूनमधून तिथे केले जाणारे विचित्र प्रयोगही माझे डोळे तीव्र लुब्धतेने निरखायचे. अर्थातच या सगळ्यामुळे शेतकीविषयक तांत्रिक अभ्यासाकडे माझं दुर्लक्ष होणं अटळच होतं, कारण या अस्वाभाविक प्रयोगात माझा जास्तीत जास्त वेळ जायचा. तरीही माझ्यातील उपजत प्रतिभेमुळे मी माझा अभ्यास विनासायास पार पाडून परीक्षेत उत्तीर्ण झालो. त्या ज्यूकडून मागून आणलेली जुनी कुबटवासाची पुस्तकं मी अभ्यासायचो आणि जादूच्या तंत्रांचा आणि त्याने मला शिकवलेल्या इतर पद्धतींचा सराव करायचो. थोड्याच काळात मी या गोष्टींमध्ये आश्चर्यकारक प्रगती केली. ज्या गोष्टी खुद्द त्याला माहीत नसायच्या त्या मी शोधून काढू लागलो. काही काळानंतर मी त्या कलांमध्ये पारंगत झालो असल्याची मान्यता मला मिळू लागली. मी कैरोतील त्या समाजात भाषणं दिली, प्रात्यक्षिकं सादर केली आणि शेवटी त्या समाजाचा अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक करण्यात आली. 12 वर्ष मी त्यांचा नेता होतो. मग मी त्या पदाचा राजीनामा दिला, कारण मला इजिप्त सोडायचं होतं. काही देशांचा प्रवास करायचा होता आणि त्याचबरोबर संपत्तीही मिळवायची होती. मोहम्मद बे बोलायचा थांबला. त्याने हातातील सिगरेटची राख झटकली. त्याची काळजीपूर्वक मॅनिक्युअर केलेली बोटं माझ्या नजरेला पडल्यावाचून राहिली नाहीत. खूप अवघड काम होतं ना? त्याने पुन्हा स्मित केलं. माझ्यासाठी ते सहज होऊन जाईल. मला फक्त माझी जादुई शक्ती वापरू इच्छिणाऱ्या काही गब्बर श्रीमंत ग्राहकांची गरज होती. काही श्रीमंत पारशी आणि हिंदूंची ओळख आधीच झाली होती. त्यांच्या समस्येविषयी ते इथे येऊन माझा सल्ला घ्यायचे. तर काहींची इच्छा त्यांना समजू न शकणाऱ्या गोष्टींचा शोध मी लावावा अशी असायची. कधी त्यांना केवळ गूढ गहन माध्यमातून मिळू शकणारी माहिती हवी असायची. साहजिकच मी त्यासाठी जबर फी आकारायचो. माझी कमीत कमी फी 100 रुपये असायची. मोकळेपणाने सांगायचं तर मला भरपूर पैसा मिळवायचा आहे आणि मग हे सगळं सोडून इजिप्तच्या एखाद्या आतल्या प्रांतात निवृत्त जीवन घालवायचं आहे. मी एक मोठी संत्र्याची बाग विकत घेईन आणि परत एकदा माझ्या आवडीच्या शेतीकामाकडे वळेन. तुम्ही इजिप्तहून सरळ इथे आला आहात का? नाही. कैरो सोडल्यानंतर मी काही काळ सिरिया आणि पॅलेस्टाईनमध्ये घालवला. सिरियाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या चमत्कारी शक्तीबद्दल ऐकलं होतं आणि ते वेळप्रसंगी माझी मदतही घ्यायचे. जेव्हा एखाद्या गुन्ह्याचं कोडं सोडवताना त्यांचा गोंधळ उडत असे तेव्हा ते शेवटचा मार्ग म्हणून माझी सेवा घ्यायचे. त्यांना गुन्हेगार शोधून देण्यात मी जवळजवळ प्रत्येक वेळी यशस्वी ठरायचो. हे तुम्हाला कसं जमायचं? माझ्या दिमतीला असलेले आत्मे गुन्ह्याच्या गाभ्यातील रहस्य माझ्यासमोर उलगडून दाखवायचे. ते माझ्या नजरेसमोर गुन्ह्याच्या प्रसंगाचं दृश्य उभं करायचे. मोहम्मद बेग क्षणभर त्याच्या जुन्या आठवणींच्या विचारात रमला. मी शांतपणे त्याच्या पुढच्या शब्दांची वाट पाहू लागलो. होय, तुम्ही मला आत्म्यावर प्रयोग करणारा म्हणू शकता, कारण मी आत्म्याची मदत घेऊ शकतो. तो पुढे म्हणाला, पण ज्याला खऱ्या अर्थानं तुम्ही जादूगार म्हणता तो देखील मी आहे. हात चलाखी किंवा जादूटोणा करणारा नाही. तसंच मला मनही वाचता येतं. याशिवाय मला दुसरा काही दावा करायचा नाही. त्याने केलेला एवढाच दावा पुरेसा धक्कादायक होता. त्याला आणखीन पुष्टी जोडण्याची गरजच नव्हती. कृपा करून मला तुमच्या या अदृश्य कर्मचाऱ्यांबद्दल काही माहिती सांगा, मी म्हणालो. आत्मे? आता त्यांच्यावर माझा जो ताबा आहे तो मिळवण्यासाठी मला 3 वर्ष अवघड सराव करायला लागला. हे बघा, आपल्या भौतिक इंद्रियापलीकडे एक बाह्य जगाचं अस्तित्व आहे. त्यामध्ये चांगले तसेच वाईट आत्मे वसतात. मी फक्त चांगल्या आत्म्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. हे आत्मे म्हणजे ज्याला मृत्यू म्हटलं जातं त्या मार्गाने जगातून निघून गेलेली माणसं आहेत. पण माझे अधिकतर सेवक जीन आहेत. जीन म्हणजे आत्म्याच्या जगातील मूळ रहिवासी, ज्यांनी कधीच मानवी देह धारण केलेला नसतो. त्यांच्यापैकी काही जण अगदी जनावरांसारखे आहेत, तर काही माणसांसारखे धूर्त, त्यांच्यात दुष्ट जीनही असतात, ज्यांचा वापर खालच्या दर्जाची, विशेषतः आफ्रिकेतील जादूटोणा करणारे लोक चेटूक करण्यासाठी करतात. आम्ही इजिप्तमध्ये त्यांना जीन म्हणतो. त्याच्यासाठी इंग्लिशमधला योग्य शब्द मला तरी माहीत नाही.
अशा दुष्ट आत्म्यांशी मला काही कर्तव्य नाही. ते धोकादायक नोकर असतात. कधीकधी तर ते त्यांचा वापर करणाऱ्या त्याच्या मालकाशी दगाफटका करून त्यालाच ठार मारून टाकतील, इतके क्रूर असतात. तुम्ही नोकरीवर ठेवलेले हे मानवी आत्मे कोण असतात? त्यांच्यापैकी काही वर्षापूर्वी मरण पावलेला माझा एक भाऊ आहे, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. पण मी आत्म्याचं माध्यम नाही, हेही लक्षात घ्या. कारण माझ्या शरीरात कधीही कोणत्याही आत्म्याने प्रवेश केला नाही किंवा माझ्यावर कोणत्याही प्रकारे ताबा मिळवायची त्यांना परवानगी नाही. माझा भाऊ त्याच्या मनातील विचारांचे ठसे माझ्या मनावर बिंबवून माझ्याशी संवाद साधतो किंवा त्याचे विचार माझ्या मनःचक्षुसमोर चित्राच्या रूपात साकार करतो. काल तुम्ही कागदावर लिहिलेले प्रश्न मी अशाच रीतीने जाणून घेतले. आणि जिन, मला असे 3 जिन्स वशीभूत आहेत. मी त्यांच्यावर जरी मालकी प्रस्थापित केली असली तरी माझे सौदे त्यांनी कसे पार पाडावेत याबाबतीत मला त्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं. तुम्ही लहान मुलांना नाच शिकवताना अगदी तसंच. मला प्रत्येकाचं नाव माहीत असायला हवं, कारण त्याचं नाव माहीत असल्याखेरीज तुम्ही त्यांना बोलावू शकत नाही किंवा त्यांचा वापर करू शकत नाही. ही काही नावं मला त्या ज्यूकडून उसने आणलेल्या जुन्या पुस्तकामधून शिकता आली. मोहम्मद बेने पुन्हा माझ्यासमोर सिगरेटची डबी सरकवली आणि पुढे तो सांगू लागला, मी प्रत्येक आत्म्याकडे एक ठराविक काम सोपवलं आहे. त्यांच्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळं काम करण्याची तालीम दिली आहे. अशा प्रकारे काल तुमच्या हातातील कागदावर पेन्सिलची अक्षरं उमटवणाऱ्या जीनची मदत तुमच्या प्रश्नाचं स्वरूप समजून घेण्यासाठी मला होऊ शकत नाही. तुम्ही त्या आत्म्याच्या संपर्कात येता तरी कसे, हा माझा पुढचा प्रश्न होता. मला फक्त माझे विचार त्यांच्यावर एकाग्र करून त्यांना एका झटक्यात माझ्यासमोर बोलवता येतं. पण मला हवे असलेल्या जीनचं नाव अरेबिक भाषेत लिहिणं ही माझी नेहमीची पद्धत आहे. त्याला तात्काळ माझ्यासमोर आणण्यासाठी एवढंच पुरेसं असतं. त्याने आपल्या घड्याळाकडे पाहिलं. तो उठून उभा राहिला आणि म्हणाला, माझ्या मित्रा, मला सांगायला वाईट वाटतंय की मी माझ्या पद्धतीचं याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण देऊ शकत नाही. मी हे सर्व गुप्त का ठेवतोय हे कदाचित आता तुम्हाला कळलं असेल. अल्लाची मर्जी असल्यास आपण पुन्हा एखाद्या दिवशी भेटू. नमस्कार. तो नमस्कार करताना थोडा वाकला आणि त्याने स्मित केलं. तेव्हा त्याची धवल दंतपंक्ती चमकून गेली. मुलाखत संपली होती. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.